नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्डचे 30 क्वेश्चन बघणार आहोत। तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये 30 असे 2 वेळा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून दाखवले होते। तर यापूर्वी मी तुम्हाला 90च्या अगोदरचे जेवढेही क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला सॉल्व करून मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते। तर ते व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 90च्या पुढचे 30 क्वेश्चन सोडवणार आहोत। आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रांना शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास। तर चला तर करूया स्टार्ट। तर बघा, 90च्या पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे। पहिल्या क्वेश्चनमध्ये दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या रोजनंतर 2 रिकाम्या ओळी इन्सर्ट करा। तर क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर सोडवायचा आहे। तर शेवटच्या रोज नंतर म्हणत आहे, तर शेवटच्या रो नंतर इथे क्लिक करायचं आहे आपल्याला। बघा, त्यानंतर बघा लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट बिलोवर आपल्याला 2 वेळा क्लिक करायचं आहे, कारण की 2 ओळी समाविष्ट करा म्हणत आहे। तर 2 वेळा क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया। बघा, नेक्स्ट क्वेश्चन दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टाइम आणि प्रोग्राम्स कॉलम्सच्या मध्ये एक रिकामे कॉलम इन्सर्ट करा म्हणत आहे। तर बघा, टाइम आणि प्रोग्राम यांच्या मधात म्हणत आहे। तर बघा, या प्लसच्या चिन्हावर एक क्लिक करायचं आहे। हे बघा, इथे तुम्हाला दिसल्यावर मी क्लिक केल्यानंतर एक कॉलम इन्सर्ट झाला दोघांच्या मधामध्ये आणि त्यानंतर सबमिट करून बघूया आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉ टेबल पर्याय वापरा आणि एक रो आणि 2 कॉलम असलेले टेबल तयार करा म्हणत आहे। तर बघा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ टेबल पर्यायाचा वापर करायचा सांगितलेला आहे। तर ड्रॉ टेबलसाठी आपल्याला कशामध्ये जायचं आहे, इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे सर्वात पहिल्यांदा, त्यानंतर टेबलमध्ये जायचं आहे आणि बघा इथे ड्रॉ टेबलचा ऑप्शन दिलेला आहे, याच्यावर क्लिक करा आणि आपल्याला किती म्हणत आहे, एक रो म्हणत आहे आणि 2 कॉलम। तर बघा, एक रो आणि 2 कॉलमचं इथे टेबल तयार झालेला आहे। तर त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया। नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणताही एक टेबल कॉलम काढून टाका म्हणत आहे। तर बघा, कोणताही एक टेबल कॉलम म्हणत आहे। तर कॉलमसाठी बघा, आपल्याला एक कॉलम सिलेक्ट करून घ्यायचा आहे। बघा, यामधला अशा प्रकारे कॉलमला सिलेक्ट करा, लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा इथे डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, यावर एक क्लिक करा आणि यामधून आपल्याला बघा डिलीट कॉलम्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया। नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या रोज नंतर 2 रिकाम्या ओळी इन्सर्ट करा। तर शेवटच्या रोज नंतर म्हणत आहे। तर बघा, शेवटच्या रोवर आपल्याला जायचं आहे आणि इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, यापूर्वी आपण असा क्वेश्चन सोडवला होता, लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा इन्सर्ट बिलोवर 2दा क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला 2दा क्लिक का करायचं आहे, 2 रिकाम्या ओळी सांगितलेल्या आहे इन्सर्ट करण्यासाठी, म्हणून सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एज आणि लोकॅलिटी कॉलम्सच्या मध्ये एक रिकामे कॉलम समाविष्ट करा म्हणत आहे। तर बघा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या दोघांच्या मधामध्ये बघा इथे प्लसचं चिन्ह दिसत आहे आपल्याला, यावर एक क्लिक करायचं आहे। क्लिक करा आणि त्यानंतर बघा एक कॉलम इन्सर्ट झालेला आहे इथे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया। नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 8 ओळी आणि 8 कॉलमचे टेबल तयार करा म्हणत आहे। तर यासाठी काय करायचं आहे, इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, टेबलमध्ये क्लिक करायचं आहे, त्यानंतर इन्सर्ट टेबलवर क्लिक करा आणि बघा नंबर ऑफ कॉलमची संख्या आणि नंबर ऑफ रोची संख्या ही आपल्याला 8च सांगितली आहे, म्हणून दोन्ही जागेवर 8 ही संख्या टाका, त्यानंतर ओके करा। 8x8चं टेबल बघा इथे इन्सर्ट झालेलं आहे, त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया। नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेबलच्या शेवटच्या ओळीच्या खाली 3 रिकाम्या ओळी समाविष्ट करा म्हणत आहे। तर बघा, यासाठी काय करायचं आहे, टेबलच्या खालची ओळीच्या शेवटी आपल्याला एक क्लिक करायचं आहे इथे, त्यानंतर लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे, इन्सर्ट बिलोवर 3दा आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा, 3दा क्लिक केल्यानंतर 3 ओळी समाविष्ट झाल्या यामध्ये आणि आन्सर सबमिट करून बघूया। नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इव्हेंट डिस्क्रिप्शन ह्या कॉलमच्या उजव्या बाजूला एक ब्लँक कॉलम इन्सर्ट करा म्हणत आहे। तर बघा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इव्हेंट डिस्क्रिप्शन ह्या कॉलमच्या उजव्या बाजूला म्हणत आहे। तर बघा,
म्हणत आहे तर इथे प्लसचं चिन्ह येईल, यावर क्लिक करायचं आहे आणि एक कॉलम आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. बघा अशा प्रकारे इन्सर्ट झाला आपला कॉलम आणि त्यानंतर सबमिट करून बघूया आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. वर्ड डॉक्युमेंटमधील हेडरमधील ॲडमिशन प्रोसेस टेक्स्ट बदलून ते एंट्रन्स प्रोसिजर असे करा म्हणत आहे. तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ॲडमिशन प्रोसेस या हेडरला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा यामधला आपल्याला टेक्स्ट बदलून एंट्रन्स प्रोसिजर करायचं आहे. तर बघा जे काही आहे यामध्ये ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दुसरा शब्द टाकायचा आहे. तर बघा इथे एंट्रन्स प्रोसिजर आपण टाकलेला आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये स्टेशनरी टेक्स्चर बॅकग्राऊंड अप्लाय करा. डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर इन्सर्ट करा. हेडरमध्ये इंट्रोडक्शन आणि फुटर सेक्शनमध्ये थँक्यू इन्सर्ट करा. तर बघा फक्त तुम्हाला लांबलचक क्वेश्चन दिसतच आहे, पण एकदम सोपा क्वेश्चन आणि इझी आहे सोडवण्यासाठी. तर बघा काय म्हणत आहे आपल्याला डॉक्युमेंटमध्ये स्टेशनरी टेक्स्चर बॅकग्राऊंड. तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यात प्रथम डिझाईन या टॅबमध्ये जायचं आहे आणि डिझाईन टॅबमध्ये गेल्यानंतर बघा इकडे आपल्याला पेज बॅकग्राऊंडचाही ग्रुप दिसत आहे बघा. तर यामध्ये पेज कलरचा ऑप्शन दिलेला आहे, यावर एक क्लिक करा. त्यानंतर मोर फिल इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि फिल इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर आपल्याला बघा इथे टेक्स्चरचा ऑप्शन दिलेला आहे, यावर क्लिक करा आणि यामधून आपल्याला स्टेशनरी टेक्स्चर घ्यायचं आहे. तर बघा यामध्ये आपल्याला शोधायचं आहे स्टेशनरी टेक्स्चर कोणता आहे. तर बघा हा स्टेशनरी टेक्स्चर बॅकग्राऊंड आहे. तर यावर आपण क्लिक केलं, त्यानंतर ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंटमध्ये हेडर घ्यायला सांगितलेलं आहे. तर यासाठी इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. बघा इथून हेडर घ्या. हेडरवर क्लिक केलं आणि एडिट हेडरवर क्लिक करा. त्यानंतर एडिट हेडरमध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टेक्स्ट टाकायचं आहे. तर इंट्रोडक्शन इथून कॉपी करा आणि हेडरच्या जागी पेस्ट करायचं अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्याला इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. पुन्हा हेडर अँड फुटरच्या ग्रुपमधून आपल्याला फुटर घ्यायचं आहे आणि एडिट फुटरवर क्लिक करा आणि थँक्यू हे आपल्याला टाईप करून टाकायचं आहे किंवा कॉपी पेस्टही केलं तरी चालेल. तर बघा अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व केला आणि त्यानंतर सबमिट करून बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक फुटर समाविष्ट करा ज्यामध्ये पान क्रमांक आणि पानांची संख्या समाविष्ट असेल जेणेकरून ते असं दिसेल पेज 1 of 2. तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि फुटरचं ऑप्शन दिसत आहे इथे बघा हेडर अँड फुटरच्या ग्रुपमध्ये. तर यावर एक क्लिक करा आणि आपल्याला पेज 1 of 2 असं दिसेल असं फुटर यामधून घ्यायचं आहे निवडून. तर बघा यामध्ये 1 of 2 पेज आपल्याला शोधायचं आहे. तर यामध्ये बघा कुठे आहे तर बघा मी हे पेज याच्यामध्ये ॲड करत आहे. सेमाफोर हे पेज आपण ॲड करून बघूया आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये अस्तीन फुटर समाविष्ट करा म्हणतात. तर बघा अस्तीन फुटर आपल्याला समाविष्ट करण्यासाठी एकदम सिंपल क्वेश्चन आहे. इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. बघा हेडर अँड फुटरच्या ग्रुपमधून फुटर घ्यायचा आहे आणि यामधून आपल्याला अस्तीन फुटर ॲड करायचा अशा प्रकारे. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमधून हेडर आणि फुटर काढून टाका म्हणते. तर बघा हेडर आणि फुटर काढून टाकण्यासाठी पुन्हा आपल्याला इन्सर्ट टॅबमध्येच जायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर हेडरवर क्लिक करा. हेडरवर क्लिक केल्यानंतर बघा इथे रिमूव्ह हेडरचा ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. पुन्हा फुटरवर क्लिक करा आणि इथे रिमूव्ह फुटरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट करून बघूया आन्सरला. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमधून फुटर टेक्स्ट काढून टाका म्हणत आहे. तर बघा एकदम सिंपल आणि यापूर्वी सोडवला आहे आपण हा क्वेश्चन. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा.
पुन्हा इथून आपल्याला फुटर घ्यायचा आहे. फुटरवर क्लिक केल्यानंतर बघा रिमूव्ह फुटरवर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या शब्दाला हायपरलिंक इन्सर्ट करा आणि ती http://www.yahoo.com या वेब पेजला लिंक करा म्हणत आहे. तर बघा या क्वेश्चनला कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. कीबोर्ड या शब्दाला सगळ्यात पहिले आपण सिलेक्ट करून घेऊया. फक्त कीबोर्ड या शब्दाला म्हणत आहे, तर कीबोर्ड शब्द सिलेक्ट केला. त्यानंतर बघा आपल्याला इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. इन्सर्ट या टॅबमध्ये गेल्यानंतर बघा लिंक्सच्या ग्रुपमध्ये इथे आपल्याला लिंकचं ऑप्शन दिसतं, यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला जो ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस बॉक्समध्ये टाकायचा आहे. कॉपी पेस्ट करा किंवा टाईप करून टाकला तरी चालेल, पण माझ्या मनाने तुम्ही कॉपी पेस्टच करा, कारण कोणतीच मिस्टेक होत नाही. तर बघा अशा प्रकारे आपण ॲड्रेस बारमध्ये ॲड्रेस टाकला आणि त्यानंतर इथून ओके करायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही कीबोर्ड या शब्दावर आपण कर्सर नेला तर आपल्याला इथे हायपरलिंक दिसत आहे, इन्सर्ट झालेले. बघा तुम्ही, दिसत आहे तुम्हाला सुद्धा. तर बघा त्यानंतर आपल्याला आन्सर सबमिट करून बघायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट या टेक्स्टला हायपरलिंक देऊन http://www.google.com हे वेब पेज ओपन करा. तर बघा सिंपल क्वेश्चन आहे. या टेक्स्टला पहिले सिलेक्ट करून घ्या. आपल्या टेक्स्टला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. बघा इन्सर्ट या टॅबमध्ये जा, लिंक या ग्रुपमधून लिंकचं ऑप्शन घ्या. त्यानंतर ॲड्रेस बारमध्ये आपल्या जे काही आपला ॲड्रेस सांगितलेला आपल्याला तो टाकायचा आहे. त्यानंतर ओके करा आणि बघा प्रोजेक्ट रिपोर्ट या टेक्स्टला हायपरलिंक लागू झालेले आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेव्हलपमेंट या टेक्स्टला हायपरलिंक देऊन http://www.investopedia.com हे वेब पेज ओपन करा. तर बघा कोणत्या शब्दाला म्हणत आहे, डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंट या शब्दाला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर बघा इथे डेव्हलपमेंट हा शब्द आपल्याला दिसत आहे, याला पहिले सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे, लिंक घ्यायची आहे इथून आणि लिंकमध्ये जो काही आपला ॲड्रेस सांगितलेला आहे तो ॲड्रेस बारमध्ये कॉपी पेस्ट करायचा आहे किंवा टाईप करून टाकला तरी चालेल आणि ओके करा. त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमधून होम ग्रुप या शब्दाची हायपरलिंक काढून टाका म्हणत आहे. तर बघा होम ग्रुप या शब्दाची म्हणत आहे, तर होम ग्रुप या शब्दाला पहिले सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट करून घेतलं त्यानंतर यावर राईट क्लिक करायचं आहे आणि बघा इथे रिमूव्ह हायपरलिंकचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे क्लिक करा. त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इमेजला हायपरलिंक समाविष्ट करा आणि ही इमेज http://www.theflyer.com या वेब पेजला जोडा म्हणत आहे. तर बघा यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले इमेजला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इमेजला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आणि लिंक या ग्रुपमध्ये जाऊन ॲड्रेस बारमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, बघा जो काही ॲड्रेस आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे तो तिथे टाकून घ्या आणि त्यानंतर ओके करायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही इमेजची आपल्याला हायपरलिंक दिसत आहे इथे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वेलकम टू ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल या टेक्स्टला हायपरलिंक देऊन http://www.globaltours.com हे वेब पेज ओपन करा म्हणत. तर बघा या आपल्या टेक्स्टला पहिले सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे, लिंक हे ऑप्शनवर क्लिक करा आणि जो काही आपला ॲड्रेस दिलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित कॉपी करायचा आहे व ॲड्रेस बारमध्ये आपल्याला टाकायचा आहे. टाकल्यानंतर एक ओके करा आणि बघू शकता तुम्ही आपल्या टेक्स्टला हायपरलिंक लागू झालेली आहे आणि आन्सर सबमिट करून बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये इमेजला हायपरलिंक समाविष्ट करा आणि ही इमेज http://hallmark.com या वेब पेजला जोडा म्हणत आहे. तर बघा यासाठी आपल्याला इमेजवर क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंटमध्ये दिलेली इमेज म्हणत आहे.
तर बघा या इमेजला आपण सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आणि इथून लिंकवर क्लिक करा आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲड्रेस बारमध्ये आपला जो काही ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सिंपली एक ओके करा आणि बघा आपल्या इमेजला हायपरलिंक इन्सर्ट झालेली आहे. बघू शकता तुम्ही, मी कर्सर फिरवल्यावर इथे तुम्हाला नाव दिसत आहे, ॲड्रेस दिसत आहे आपला आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटच्या पहिल्या वाक्याला ड्रॉप इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या वाक्याला म्हणत आहे तर इथे एक टेक्स्ट दिलेला आहे, याला सिलेक्ट करून घ्या आणि सिलेक्ट केल्यानंतर बघा इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला आणि इथे बघा टेक्स्ट या ग्रुपमध्ये ड्रॉप कॅपचा ऑप्शन दिलेला आहे. तर यावर एक क्लिक करा आणि आपल्याला यामधून ड्रॉप इफेक्ट म्हणत आहे तर यावर एक क्लिक करा आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, त्यानंतरचा दिलेल्या डॉक्युमेंटच्या पहिल्या वाक्याला ड्रॉप कॅप इन मार्जिन इफेक्ट अप्लाय करा. तर बघा यासाठी काय करायचं आहे, आपल्या टेक्स्टला सिलेक्ट करून घ्या आणि सिलेक्ट केल्यानंतर इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर ड्रॉप कॅप इफेक्टवर क्लिक करा आणि बघा इन मार्जिन म्हटलं होतं आपल्याला ड्रॉप कॅप इफेक्ट, तर त्यावर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधून ड्रॉप कॅप इफेक्ट काढून टाका म्हणत आहे. तर बघा आता काढून टाकण्यासाठी काय करायचं आहे, बघा या टेक्स्टला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर पुन्हा इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि इथे बघा ड्रॉप कॅप इफेक्टवर क्लिक करा आणि इथून नॉन करायचं आहे. नॉन केल्यानंतर आन्सर सबमिट करून बघा. नेक्स्ट क्वेश्चन, बघा आपल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कॉपीराईट साईन डॉक्युमेंटच्या शेवटी टाका म्हणत आहे. तर शेवटी डॉक्युमेंटच्या क्लिक करा, इथे क्लिक केलं त्यानंतर इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. सिम्बॉल या ग्रुपच्या मधून सिम्बॉल ऑप्शनवर क्लिक करा आणि इथे बघा कॉपीराईटचं साईन दिलेलं आहे, यावर एक क्लिक करा. तर क्लिक केल्यानंतर बघा आपल्या डॉक्युमेंटच्या शेवटी कॉपीराईट साईन इन्सर्ट झालेला आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रजिस्टर्ड ट्रेडमार्क सिम्बॉल डॉक्युमेंटच्या शेवटी इन्सर्ट करा. तर बघा डॉक्युमेंटच्या शेवटी क्लिक करायचं आहे आणि इन्सर्टमध्ये जायचं आहे. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर बघा इथून सिम्बॉलच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि यामधून बघा रजिस्ट्रेशन साईन म्हणत आहे. तर बघा रजिस्ट्रेशन साईन आपल्याला मिळालेलं आहे, यावर एक क्लिक करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्यानंतरचा, तर बघा आपल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये अस्तिन कोड टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यामध्ये वेलकम टेक्स्ट टाईप करा म्हणत आहे. तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला, यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले इन्सर्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे टेक्स्ट बॉक्स दिसत आहे, यावर एक क्लिक करा आणि यामधून आपल्याला अस्तिन कोट घ्यायचा आहे. घ्या आणि यामध्ये जे काय आहे ते काढून टाका आणि इथे आपल्याला वेलकम टेक्स्ट टाईप करून सांगितलेलं आहे तर टाईप करून टाका. त्यानंतर कुठे एक सिंगल क्लिक करा आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यामध्ये हॅलो टेक्स्ट टाईप करा. तर यासाठी काय करायचं आहे, इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला. इथून टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा आणि सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि जे काही बॉक्समध्ये आपल्याला ते काढून टाका आणि त्या जागी आपल्याला काय सांगितलेलं आहे, हॅलो. तर हॅलो टाईप करायचं आहे आणि जसं सांगितलं त्या प्रकारेच टाकायचं आहे. त्यानंतर कुठे एक सिंगल क्लिक करून आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील पेज बॅकग्राऊंड कलर बदलून पर्पल करा. तर बघा पेज बॅकग्राऊंड कलर हे डिझाईन टॅबमध्ये आहे, यावर एक क्लिक करा आणि डिझाईन टॅबमध्ये गेल्यानंतर पेज कलरवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला कोणता कलर सांगितलेला आहे, पर्पल. तर बघा पर्पल कलरवर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे वर्डचे तुम्हाला मी पुन्हा 90च्या पुढचे 30 क्वेश्चन सॉल्व करून दाखवलेले आहे आणि आता नेक्स्ट क्वेश्चन या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय, भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम.